नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, कधी कधी असं होतं ना की आपली बाजू बरोबर असते, आपलं म्हणणं बरोबर असतं किंवा आपण केलेलं काम बरोबर असतं, पण समोरचा त्याला चुकीचं ठरवत असतो. अशा वेळी काही वेळा त्यांच्याशी वाद न घालता आपण गप्प राहणंच हे श्रेयस्कर असतं. कसं ते ऐकूया आजच्या आनंदी कट्ट्यावर या बोधकथेतून. एकदा गाढव वाघाला म्हणाला, गवत निळंय. वाघानं उत्तर दिलं, नाही नाही, गवत हिरवंय. चर्चा वाढली. दोघांमध्ये वाद सुरू झाला, गवत निळंय की गवत हिरवंय. मग त्यांनी लवादाकडे जायचं ठरवलं. अर्थात त्यासाठी ते जंगलचा राजा सिंहासमोर गेले. वाघ आणि गाढव दोघंजण सिंहाच्या समोर उभे राहिले. मग गाढव ओरडायला लागला, महाराज, गवत निळं आहे, हे खरं आहे ना? सिंहानं उत्तर दिलं, हो गाढवा, खरंच गवत निळं आहे. गाढवानं घाई केली आणि पुढे म्हणालं, वाघ माझ्याशी असहमत आहे, तो विरोध करतोय, मला त्रास देतो, याला शिक्षा करा. मग सिंहानं घोषित केलं, वाघाला 5 वर्षाच्या मौनाची शिक्षा दिली जाईल. गाढवानं आनंदानं उडी मारली आणि त्याच्या मार्गानं निघून गेला. गवत निळं आहे. वाघानं त्याची शिक्षा मान्य केली. पण ही शिक्षा भोगण्याआधी त्यानं सिंहाला विचारलं, महाराज, तुम्ही मला का शिक्षा केली? अहो, गवत हिरवंच आहे ना? सिंह म्हणाला, हो, गवत हिरवंच आहे. मग तुम्ही मला का शिक्षा देताय? का तुम्ही गाढवाला सांगितलं नाही की गवत हिरवं आहे? यावर सिंहानं उत्तर दिलं, अरे वाघा, गवत निळं आहे का हिरवं आहे या प्रश्नाचा तुझ्या शिक्षेशी काहीच संबंध नाही. वाघ गोंधळला. मग ही शिक्षा मी तुला अशासाठी दिली आहे की तुझ्यासारख्या शूर आणि हुशार प्राण्यानं गाढवाशी वाद घालण्यात वेळ वाया घालवता कामा नये आणि वर येऊन मला हा प्रश्न विचारून त्रास देता कामा नये. वेळेचा सर्वात वाईट अपव्यय काय माहितीये? मूर्ख लोकांशी वाद घालणं. ज्याला सत्य आणि वास्तवाची पर्वा नाही, अशा लोकांशी वाद घालण्यात अर्थ नाही. हे लोक असे असतात की ज्यांना आपण कितीही पुरावे दिले, कितीही समजावून सांगितलं, तरीसुद्धा ते समजून घेण्याच्या क्षमतेत नसतात. आणि मग ते बरोबर नसले तरीसुद्धा इतरांनीही त्यांना बरोबरच म्हणावं अशी त्यांची इच्छा असते. त्यांचं अज्ञान हे ओरडत असतं. आणि जेव्हा हे अज्ञान ओरडत असतं ना, तेव्हा बुद्धिमत्तेनं शांत राहायला हवं. म्हणूनच आपली शांतता ही फार महत्त्वाची आहे. जेव्हा कोणी अज्ञानी आपल्या बरोबर केलेल्या कामाला चुकीचं ठरवत असेल किंवा चुकीचं म्हणत असेल आणि त्याविषयी ओरडत असेल, पण त्यावेळी आपल्या बौद्धिक क्षमता या नक्कीच त्याच्यापेक्षा जास्त आहेत असं समजून त्यावेळी तिथे शांत राहणंच योग्य असतं. पटतंय ना? आजचा हा विचार आपल्याला कसा वाटला याविषयी आम्हाला जरूर कळवा. कमेंट बॉक्समध्ये आपल्या कमेंट्स नक्की आम्हाला लिहून पाठवा. श्रोते हो, रेडिओ जयंत आता दृकश्राव्य स्वरूपात चतुरस्त्र या पॉडकास्टच्या माध्यमातून आपल्या भेटीला येत आहे, तेव्हा जरूर पहा. या चतुरस्त्र पॉडकास्टच्या पहिल्या भागामध्ये आपण प्राध्यापक, लेखक, कवी, नाटककार श्री रमेश कोटस्थाने यांच्याशी साधलेला दिलखुलास असा संवाद बघणार आहोत. तेव्हा जरूर बघा रेडिओ जयंतचं पॉडकास्ट चतुरस्त्र.